मित्रांनो, मोनाली दीदी काही कारणास्तव येऊ शकली नव्हती आणि जिजू एकटेच आले. मी हसून हेमंतला पुढे सांगू लागले. त्यांना यायला बरोबर 1 महिना लागला. आमच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सुबोध जिजू एकटेच आले होते. मोनाली दीदी काही कारणाने येऊ शकली नव्हती. ते दुपारी माझ्या काकांच्या घरी पोहोचले. मी काही कामानिमित्त बाजारात आले होते. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. मी एका मेडिकल स्टोअरवर बाबांच्या गुडघ्यांसाठी तेलाची बाटली घेत होते. तितक्यात मागून एक परिचित उबदार स्पर्श मला जाणवला. मी वळून पाहिले तर सुबोध जिजू अगदी माझ्या पाठीशी उभे होते. बाजारात इतरही 2-3 लोक होते. मी जशी पैशांसाठी पर्स उघडली तसे जिजूंनी लगबगीने 500 रुपयांची नोट पुढे केली आणि दुकानदाराला म्हणाले, या तेलाचे पैसे यातून कापून घ्या. त्यांना अचानक तिथे पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी आनंदाने थक्क झाले आणि म्हणाले, जिजू तुम्ही आणि इथे? मला कसे शोधून काढले? केव्हा आलात? मी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांनी हसून तेलाची बाटली हातात घेतली, माझा हात धरला आणि आम्ही दुकानाच्या पायऱ्या उतरलो. माझ्या मनात इतकी गलगल होती की मला वाटत होते तिथे त्यांना घट्ट मिठी मारावी. पण अशा बाजाराच्या ठिकाणी ते योग्य नव्हते. त्यांनी हसून सांगितले, मी तुझ्या घरी गेलो होतो तर तू बाजारात आली आहेस असे समजले. मग मला राहवलेच नाही आणि मी तुला शोधत इथं आलो. मी लाळात येऊन म्हणाले, जिजू मी काय गाव सोडून पळून जाणार होते का? आणि अजून माझे लग्नही जमलेलं नाही, मग एवढी काळजी कशासाठी? आमची नजर एकमेकांमध्ये गुंतली होती. असे वाटत होते की त्या डोळ्यांच्या अथांग सागरात बुडून जावे. त्यांनी हळूच माझ्या हातावर हलका दाब दिला आणि म्हणाले, सीमा तुला पाहण्यासाठी मी किती आतुर झालो होतो हे मला ठाऊक. चल आपण थोडे बाहेर फिरून येऊया. मी त्यांच्या बाईकवर मागे बसले. यापूर्वीही अनेकदा त्यांच्यासोबत बाईकवरून गेले होते, पण आजची ती राईड खूप वेगळी होती. मी हळूच पुढे सरकले आणि त्यांना पाठीमागून घट्ट मिठी मारली. माझ्या शरीराचा तो व्यक्तिमत्वाचा जबरदस्त भाग त्यांना स्पर्श होताच त्यांनी बाईकचा वेग थोडा मंद केला. ते हळूच आरशात पाहत म्हणाले, सीमा आज माझे काही खरे नाही. तुझ्यासारख्या सुंदर सालीसोबत घालवलेला हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभराची कमाई असेल. मी त्यांच्या पाठीवर डोके ठेवून म्हणाले, अहो जिजू तुम्ही तर दीदींसोबत नेहमीच त्या सुंदर क्षणांचा आनंद घेता. मग माझ्यासाठी तर हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्सुकता माझ्या मनात आहे. तुम्हाला असं जवळ घेण्यासाठी माझे मन कधीपासून हुरहुरत होते. आम्ही एका छानशा आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो. तिथं दोघांनी मिळून आईस्क्रीम खाल्ले. नंतर एका शांत निवांत ठिकाणी आलो. जिजूंनी माझ्याकडे पाहत एक सुस्कारा सोडला आणि म्हणाले, आज तू या मेहंदी रंगाच्या कुर्तीमध्ये कमालीची सुंदर दिसतेस. तुझे मोकळे सोडलेले केस आणि रूप पाहून मला विश्वासच बसत नाही की माझी छोटीशी साली आज एवढी मोठी आणि मादक झाली आहे. त्यांचं ते कौतुक ऐकून माझ्या हृदयाचे ठोके अधिकच वाढले होते. त्यांनी हळूच माझा उजवा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत नाजूकपणे आपल्या ओठांनी त्यावर स्पर्श केला. त्यांच्या ओठांच्या त्या उबदार स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात प्रेमाची एक लहरच धावून गेली. मी लाजेने माझा हात सोडून घेतला, पण त्या क्षणी त्यांनी मला कमरेत हात घालून स्वतःकडे ओढले. मीही स्वतःला रोखू शकले नाही. मी डोळे मिटून मान खाली घालून त्यांच्या छातीशी विरघळून गेले. वारा मंद सुटला होता आणि माझे केस माझ्या चेहऱ्यावर उडत होते. त्यांनी अतिशय हळूवारपणे ते केस माझ्या कानामागे केले आणि माझ्या तल्लम गालांवर आपला उबदार हात ठेवला.
मी हळूच त्यांच्या मिठीत अधिक शिरत हुंदका दाटून आलेल्या आवाजात म्हणाले, जेजू प्लीज, आता मला सहन होत नाही. पर सुबोध जेजू अत्यंत रोमॅन्टिक आवाजात माझ्या कानाजवळ गुणगुणले, सीमा, तू आता लहान नाहीस. तुझ्या स्पर्शात जे प्रेम आहे ते मला वेड लावत आहे. मग माझ्याजवळ असताना हा संकोच कशासाठी? त्यांच्या या शब्दांनी मला खूपच धीर आला आणि त्यांनी हळूच माझ्या ओठांवर त्यांचे तप्त ओठ ठेवले. मीही त्यांच्या ओठांना प्रेमाने घेतले. माझ्यासाठी तो अत्यंत गोड क्षण होता. असं वाटत होतं बस असेच एकमेकांमध्ये आमचे ओठ गुंतलेले असावेत. असंच प्रेम करत आम्ही बराच वेळ एकमेकांच्या बाहूंमध्ये सुरक्षित आणि शांत बसून राहिलो. मला त्यांच्यापासून दूर व्हावेसे वाटतच नव्हते. पण वेळेचे भान ठेवून मी म्हणाले, जेजू, आता घरी निघायला हवे. खूप उशीर झाला आहे. आई बाबाही घरी येऊन वाट पाहत असतील. त्यांनी मला डोळ्यात पाहत प्रॉमिस केले, आता आपण घरी जाऊ, पण रात्री आपण नक्की भेटू आणि आपल्या प्रेमांच्या त्या आनंदाने पूर्णपणे हरवून जाऊ. तेव्हा मी तुला अजिबात सोडणार नाही. आम्ही निघालो. येताना जिजूंनी पुन्हा एका मेडिकलवरनं काहीतरी विकत घेतले. विचारले असता ते मिश्किलपणे हसून म्हणाले, हे तुझ्या कामाचे नाही. पण मी समजून गेले होते की त्यांनी भविष्यातील सुरक्षेचा विचार करूनच प्रतिबंधक साधनाची वस्तू घेतलेली होती, जे ती योग्यच होती. आम्ही घरी आलो. आई थोडी रागावली होती, पण मी हुशारीने मैत्रिणीचे कारण सांगून विषय टाळला. आता माझ्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली होती आणि मी फक्त रात्रीची वाट पाहत होते. आई बाबा दुपारीच लग्नाच्या ठिकाणाहून परतले होते, पण जिजू त्यांच्या आधीच फक्त मला भेटण्यासाठी आलेले होते. आईने जिजूंना रात्रीच्या जेवणासाठी आमच्याकडे आमंत्रित केले होते. संध्याकाळी 7 वाजता ते घरी आले. मी स्वयंपाकघरात काम करीत होते. ते बाहेर बाबांशी गप्पा मारत होते, पण त्यांचे डोळे सतत स्वयंपाकघराच्या दरवाजाकडे म्हणजेच माझ्याकडेच लागलेले होते. आमच्या दोघांच्याही मनातील ओढ आता खूपच तीव्र झाली होती. जेवण झाले. सर्वांनी मिळून गप्पा मारल्या. जेवतानाही आमच्या नजरांचा लपाछपीचा खेळ सुरूच होता. जेवण झाल्यावर जिजू काकांकडे झोपायला जाणार होते, पण मी त्यांना थांबून मस्करीत म्हणाले, जिजू, कधीतरी आमच्या घरीही मुक्कामाचा आस्वाद घेत जा. नेहमी काय सासूरवाडीतच थांबता? हेही तुमचे सासूरच घर आहे ना. माझ्या या बोलण्याला आईनेही दुजरा दिला. हो जावई बापू, 4 वर्षात तुम्ही कधी आमच्याकडे रात्रीचा मुक्कामच केला नाही. आज थांबाच. सुबोध जिजूंनी माझ्याकडे एक चोरटा प्रेमळ कटाक्ष टाकला आणि म्हणाले, हो मामी, तुम्ही म्हणता आहात तर आज मी इथेच थांबतो. रात्री घरातले सगळे आवरून झाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आई बाबा आणि आम्ही सगळे सहसा गच्चीवर झोपायला जायचो. पण आईने मला सांगितले की तुझ्या जिजूंना पंख्यांखाली झोपायला आवडते, म्हणून त्यांचं अंथरूण पुढच्या खोलीत टाक. मी खोलीत जाऊन गादी आणि अंथरूण टाकत होते. तितक्यात जिजू खोलीत आले. त्यांनी मागून येत मला अतिशय प्रेमाने आणि हळुवारपणे आपल्या मिठीत घेतले. ते माझ्या कानापाशी तोंड आणून हळूच म्हणाले, सीमा, तू खूप हुशार आहेस ग. तुझ्या जिजूंची किती छान काळजी घेतेस. मी बाहेर नजर टाकली. आई अजून स्वयंपाकघरातलं आवरत होती. मी जिजूंच्या गळ्यात हात टाकत मिश्किलपणे म्हणाले, जिजू, तुम्हाला थांबवायचे होते तर काहीतरी युक्ती करावीच लागणार ना. मग कसा वाटला माझा हा प्रयत्न? ते म्हणाले, तू आणि तुझे प्रयत्न दोन्ही मला वेड लावून गेले आहेत. मी त्यांना हळूच मागे ढकलत म्हणाले, आता सोडा, आई येईल. मी वर गच्चीवर झोपायला जाते. सगळे झोपल्यावर आपण निवांत त्या गोष्टींचा आनंद घेऊ. थोड्या वेळाने आईचेही आवरले आणि मी तिच्यासोबत गच्चीवर गेले. रात्रीचे 10:30 वाजले होते. संपूर्ण गाव शांत झोपले होते, पण आमच्या दोघांच्या डोळ्यातून झोप उडाली होती. आई माझ्या शेजारी झोपली होती.
ती शांत झोपली आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तिला 2-3दा हळूच उठवण्याचा प्रयत्न केला. ती चिडून म्हणाली, सीमा, गप झोप ना. मला खूप थकवा आलाय प्रवासाचा. मला खात्री झाली की आई आता गाढ झोपेत आहे. 10-15 मिनिटे तशीच पडून राहिली. आईबाबांचा शांत श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकू आल्यावर मला आता पूर्ण खात्री झाली की दोघेही झोपले आहेत. मी अतिशय हळू पावलांचा आवाज करत गच्चीवरून खाली आले. सोबत जिजू खोलीत जागेच होते. माझीच वाट पाहत होते. मी आतून दाराला कडी लावली. कडीचा आवाज होताच जिजूंनी मागून येऊन मला अत्यंत वेगाने आणि प्रेमाने आपल्या जवळ ओढले. त्यांच्या त्या आवेशाने माझ्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. हे अत्यंत उबदार आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, आता तरी माझ्या मनासारखे होईल ना सीमा. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत लागवीपणे हसून म्हणाले, हो जिजू, आता पूर्णपणे तुमच्या मनासारखेच होईल. आज या क्षणांवर फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार आहे. त्यानंतर त्यांनी अत्यंत हळुवारपणे माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या हाताचा तो उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळी शिरशिरी आणून गेला. त्यांनी मला हळूच खाटेवर बसवले. मी अगदी त्यांच्या कडेला त्यांच्या श्वासांच्या टप्प्यात बसले होते. आमच्यातील अंतर इतके कमी झाले होते की मला त्यांच्या हृदयाचे वाढलेले ठोके आणि त्यांचा गरम श्वास माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. सोबत जिजूंनी अत्यंत प्रेमाने आपला मजबूत हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि हळुवारपणे त्याला दाबू लागले. त्यांच्या त्या स्पर्शात एक अनावर ओढ आणि तितकीच आदरयुक्त माया होती. त्यांनी आपला दुसरा हात माझ्या गालावर ठेवला आणि अंगठ्याने माझा होठ हलकेच करू वाढला. ते अगदीच माझ्या जवळ येत अत्यंत ऊर्जातल्या आणि रोमॅन्टिक आवाजात म्हणाले, सीमा, आज या रात्रीच्या शांततेत मला फक्त तुझ्याच प्रेमाचा सुवास हवा आहे. तू इतकी सुंदर दिसतेस की माझे स्वतःचे नियंत्रणच सुटत चालले आहे. मी लाजून माझे डोळे मिटून घेतले आणि डोके हळू त्यांच्या रुंद छातीवर टेकवले. त्यांनी मला दोन्ही बाहूंमध्ये घट्ट कवेत घेतले. हवेच्या मंद झडकेसोबत माझ्या केसांची एक बट पुन्हा माझ्या चेहऱ्यावर आली. जिजूंनी ती पुन्हा अत्यंत नाजूकपणे मागे सारली आणि माझ्या कपाळावर आपल्या ओठांचा एक उबदार आश्वासक स्पर्श केला. त्या एका स्पर्शाने आमच्यातील उरले सुरले अंतरही मिटून टाकले. आम्ही दोघेही जगाचा, काळाचा आणि भोवतालच्या परिस्थितीचा पूर्ण विसर पडून त्या एकांत आणि स्वर्गीय रोमॅन्टिक क्षणांमध्ये एकमेकांचे होऊन गेलो. त्या रात्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका प्रेमळ आणि जवळीकचा अनुभव घेतलेला होता. तो क्षण, तो स्पर्श आणि वातावरण मोहक आणि आनंदी होते. सकाळ झाली होती. खोलीतल्या खिडकीतून येणारी उन्हाची पहिली कोवळी किरण माझ्या चेहऱ्यावर पडत होती. तशी माझ्या मनातली ती धुंदी एका क्षणात ओसरली. डोळे उघडताच माझी मलाच प्रचंड लाज वाटू लागली. रात्री ज्या क्षणांनी मला इतका आनंद आणि प्रेम दिलं होतं, तो क्षण आता माझ्या मनाला टोचू लागला होता. माझ्या मनात विचारांचे वादळ उठले होते. मी स्वतःलाच विचारू लागले, सीमा, तू हे काय केलेस? जे काही सुबोध जिजूंसोबत घडले ते खरंच योग्य होते का? तितक्यात सुबोध जिजू हळूच माझ्याजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर रात्रीच्या त्या सुंदर क्षणांचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी अत्यंत प्रेमाने माझ्याजवळ बसून माझा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, सीमा, कालची रात्र माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. तुझ्या त्या उबदार स्पर्शाने मला वेड लावले होते. आपण अशा प्रेमळ क्षणांचा आनंद नेहमीच घेत जाऊ. तू अजिबात काळजी करू नकोस. मी पुन्हा पुढच्याच आठवड्यात काहीतरी निमित्त काढून तुला भेटायला नक्की येईल. जिजूंचे असं बोलणं ऐकताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. रात्रीच्या त्या नकळत घडलेल्या क्षणांचा पश्चाताप मला आधीच आतून पोखरत होता. मला समजून चुकले होते की जर हे इथेच थांबवले नाही तर माझ्या लाडकीच्या म्हणजेच मोनाली दीदीच्या संसाराची राख रांगोळी होईल. मला या नात्याला आणि या चुकीला पुढे वाढू द्यायचे नव्हते. मी अत्यंत हळुवारपणे पण हात त्यांच्या हातातून सोडून घेतला
माझ्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मी त्यांच्याकडे पाहिले आणि अत्यंत कातर भावक आवाजात म्हणाले, नाही जिजू, प्लीज असं पुन्हा बोलू नका. पुढच्या आठवड्यात काय, पण यापुढे आपण कधीही अशा प्रकारे एकमेकांना भेटणार नाही. माझे हे बोलणे ऐकून जिजूंच्या चेहऱ्यावरील हसू एकदम गायब झाले. ते आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. मी माझे अश्रू पुसत पुढे म्हणाले, जिजू, काल रात्री जे काही आपल्यात घडले तो केवळ भावनांचा एक अनावर वेग होता. वयाच्या या वळणावर माझ्याकडून ते सर्व अत्यंत नकळत घडले. मी तुमच्यावर साली म्हणून खूप प्रेम करते, पण कालच्या त्या क्षणांनी आज सकाळी उठल्यानंतर माझ्या मनाला एक भयानक टोचणी दिली आहे. जेव्हा जेव्हा मोनाली दीदीचा हसरा चेहरा आठवते तेव्हा तेव्हा मला स्वतःची लाज वाटते. दीदीने तुमच्यावर आणि माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला आहे आणि आपण तिच्या विश्वासाला तडा देत आहोत. या तिच्यासोबत झालेला खूप मोठा विश्वासघात आहे जिजू. माझा गळा दाटून आला होता, पण मी स्वतःला सावरत त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, जिजू, आपल्यातील ती रात्र आपला पहिला आणि शेवटचाच प्रसंग होता. तो एक सुंदर क्षण, चुकीचा स्वप्नवत क्षण समजून आपण दोघांनीही इथेच विसरून जायला हवे. तुम्ही दीदींचे पती आहात आणि तिचे सर्व सुख तुमच्यापाशी आहे. मला माझ्या दीदीचा संसार मोडायचा नाही किंवा तिच्या डोळ्यात अश्रू पाहायचे नाहीत. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यापुढे आपण फक्त आणि फक्त साली आणि जिजू या एका पवित्र नात्यानेच आणि मर्यादित नात्यात राहूया. यापुढे असे क्षण आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही. माझे ते प्रामाणिक आणि भावुक आणि खंबीर विचार ऐकून सोबत जिजू काही क्षण शांत झाले. त्यांच्याही लक्षात आले की सीमा जे सांगत आहे ते अगदी योग्यच आहे. त्यांनी शांतपणे मान डोलावली आणि त्या नात्याला तिथेच पूर्णविराम मिळाला. त्यानंतर मी आणि जिजू कधीच भेटलो नाही आणि मी त्या रात्रीचा घडलेला प्रसंगाला माझ्या मनातून कधीच दूर केलेला होता. तिचे हे सर्व बोलणे संपले आणि वातावरण एक गडद शांतता पसरली. सीमाने हळूच आपली मान खाली केली. तिच्या मनात एक अनामिक भीती आणि हुरहुर होती की भूतकाळातील हे सत्य ऐकल्यानंतर हेमंतची प्रतिक्रिया काय असेल. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. हेमंतने तिचे बोलणे अत्यंत मन लावून कुठेही मध्ये न थांबवता ऐकून घेतले होते. आता ते दोघेही एकमेकांकडे पाहत होते. उन्हाळ्याच्या त्या संध्याकाळी हवेपासून दूर असलेल्या त्या शांत जागी फक्त हवेची मंद झुळूक ऐकू येत होती. सीमाच्या डोळ्यातून हलकेच पाण्याचे थेंब तरळले. तिच्या गालांवर घसरले. तिने अत्यंत कातर आवाजात विचारले, हेमंत, तू काहीच बोलत का नाहीस? मला माहीत आहे माझ्याबद्दल हे असं ऐकून तुला वाईट वाटले असेल, पण मला तुझ्याशी खोटं बोलून आयुष्य सुरू करायचे नव्हते. हेमंतने काही क्षण तिच्या सावळ्या पण अत्यंत निष्पाप चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा एकही लवलेश नव्हता. उलट तिथे एक अथांग समजूतदारपणा आणि प्रेम दिसत होते. त्याने हळूच पुढे होऊन सीमाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या हाताच्या त्या उबदार आणि सुरक्षित स्पर्शाने सीमाच्या मनातील भीती क्षणात वितळून गेली. हेमंत अत्यंत शांत आणि भावनिक आवाजात म्हणाला, सीमा, तू खाली मान का केली आहेस? वर बघ आणि माझ्या डोळ्यात पहा. तिला अश्रू पुसत हेमंतकडे पाहिले. हेमंतने अत्यंत प्रेमाने तिच्या गालावरचे अश्रू आपल्या हाताने पुसले आणि म्हणाला, सीमा, तू जे काही मला सांगितलेस ना, त्याने माझ्या मनातील तुझ्याबद्दलचा आदर शतपटीने वाढवला आहे. आजच्या जगात स्वतःचा भूतकाळ इतक्या प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे सांगायला खूप मोठे काळीज लागते. तू माझ्यावर आणि आपल्या होणाऱ्या नात्यावर विश्वास ठेवलास हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तो पुढे म्हणाला, भूतकाळात काय घडले याने मला काहीच फरक पडत नाही. तू जेव्हा लहान होतीस, पाहुण्यांच्या भरात जे काही घडले तो एक प्रसंग होता, पण आज जी सीमा माझ्यासमोर बसली आहे ती अत्यंत प्रामाणिक आणि समजूतदार आणि मनाची स्वच्छ आहे. मला ती सीमा हवी आहे. माणसाचे शरीर कोणाला मिळाले त्यापेक्षा त्याचे मन कोणाचे झाले याला माझ्या नजरेत जास्त महत्त्व आहे. आणि आज तुझे हे निर्मळ मन
मला जिंकून गेलं. हेमंतचे भावनिक आणि सुंदर विचार ऐकून सीमाचे डोळे पुन्हा भरून आले. तिने विचारही केला नव्हता की तिला इतका समजूतदार जोडीदार मिळेल. हेमंतने तिला हळूच आपल्या कवेत घेतले. तिने आपले डोके हेमंतच्या रुंद आणि मजबूत छातीवर टेकवले. त्या निर्जन जागी निसर्गाच्या साक्षीने दोन मनांचे सुंदर मिलन होत होते. हेमंतने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हटले, सीमा, मी तुला मनापासून आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वासह स्वीकारतो. आपले भविष्य अत्यंत सुंदर असेल, हे माझे तुला वचन आहे. काही दिवसांनी त्यांचा विवाह झाला आणि आनंदी वातावरणात पार पडला. लग्नानंतर हेमंतने सीमाला कधीही तिच्या भूतकाळाची आठवण करून दिली नाही. तो तिची एखाद्या फुलासारखी काळजी घ्यायचा. तिच्या छोट्या छोट्या आनंदाची जपणूक करायचा. सीमानेही आपल्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावाने हेमंतला घरात स्वर्गासारखे सुंदर बनवले. परस्परांवरील अतूट विश्वास, आदर आणि निस्सीम प्रेमाच्या जोरावर त्यांनी संसाराची सुंदर गुंफण केली होती. काळाच्या ओघात त्यांचे प्रेम अधिकच गडद होत गेले. भूतकाळातील वादळाला मागे टाकून एकमेकांच्या साथीने ते आपल्या सुखी आणि समृद्ध आयुष्याची नवीन पाने आनंदाने लिहित राहिले. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती. या कथेतील सर्व पात्रे आणि घटनाही काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी अथवा वास्तविक घटनेशी काही संबंध नाही. हा केवळ एक योगायोग समजावा. आणि हो, ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच सुमगो मराठी या आपल्या चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.